नमस्कार, मी जय. नमस्कार, मी वीरू. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आम्ही आहोत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये. इथे आम्ही निलेश लंकेंची, सुजय विखे पाटलांची चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत की इथे तरी आम्हाला निवडणूक लढवू द्या. आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर आपण जनतेमध्ये जाऊ, त्यांना कन्व्हिन्स करू, बघूयात ते तरी ऐकतात का. पण त्याआधी इथनं 30-40 किलोमीटरवर निलेश लंकेंचं गाव आहे. आपण आधी त्यांना भेटू आणि मग आपलं गाणं गाऊ त्यांच्या समोर. चला. येस, निघायचं का? चला. नमस्कार, आज आपण आहोत नगरच्या पारनेर तालुक्यात आणि आज आपल्यासोबत आहेत निलेश लंके साहेब. लंके साहेबांची सुरुवात याच हंगा गावातून झाली आणि आजच्या इंटरव्ह्यूची सुरुवात देखील आपण इथूनच करू. आता हा रस्ता आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातोय बघूया. लंके साहेब, सुरू करूया का? लंकेजी, आता हा रस्ता आमच्यासाठी तरी नगरला जातो, तुमच्यासाठी दिल्लीला जातोय का? दिल्लीला जाणारच ना रस्ता. पण निलेशजी, आता विषय असा आहे की आता तुमच्या समोरचं आव्हान पण तेवढंच तगडं आहे, ते म्हणजे सुजय विखे पाटलांचं. तर या सगळ्याकडे कसं बघताय? राजकारणात कुठलं आव्हान वगैरे काय नसतं. एकदा एखाद्या जनतेने जर निवडणूक हातात घेतली, सर्वसामान्य लोकांनी जर एखादी निवडणूक हातात घेतली तर ती निवडणूक असं आव्हान नसतं त्या गोष्टीचं. मी एक खेळाडू आहे. मी खेळ खेळत असताना कुठल्या गोष्टीचं आव्हान न मानणारा एक कार्यकर्ता आहे. तुम्ही ज्यांना गुरु मानायचा त्यांना पण तुम्ही हरवलं होतं, काय सांगाल त्याबद्दल? राजकारणामध्ये काही गोष्टी वेळेनुसार होत असतात. ते कालखंड ठरवत असतो ते राजकारण. पण आता जर आपण बघितलं जे तुमचे विरोधक आहेत सुजय विखे, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये राजकीय वाद हा पाहायला नेहमीच मिळतो. पण हा वाद नेमका सुरू कुठून झाला, काय झालं होतं? मला राजकारणामध्ये कोणाला मी विरोधक समजत नाही. राजकारणामध्ये मी कोणाशी व्यक्तिगत जीवनात त्या ठिकाणी आपण कधी त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करीत नाही. राजकारण हे समाज कार्य करण्यासाठी आपल्याला एक राजकारणाची झालर लागते. समाज करण्यासाठी राजकारणाची आपल्याला एक ताकद लागते, म्हणून राजकारण करायचं. जिरवाजिरवीसाठी राजकारण करणारा माणूस मी नाही. कोणाला व्यक्तिगत त्रास करण्यासाठी मी राजकारण करत नाही. त्यामुळं मला विरोधक मी कोणाला समजत पण नाही. शेवट सगळे लोक आपले या भावनेतून काम करायचं. द्वेष राजकारणात ठेवायचा नाही. द्वेषाने प्रगती होत नाही, अधोगती होती. त्यामुळं आपण निलेशजी, तुम्ही म्हणता व्यक्तिगत नाही पण राजकीय असू शकतच की हा राजकीय वाद काय आहे? पण राजकीय वाद काय आहे यापेक्षा समाजाची जनभावना काय ही लक्षात घेऊनच मी या गोष्टीमध्ये पाऊल टाकीत आहे. निलेशजी, आता जसं पुणे झालंय, म्हणजे पुण्याचं उपनगर म्हणून अशी नगरची ओळख आहे. तर मग जसा पुण्यामध्ये विकास झाला तसाच नगरमध्ये पण कुठेतरी विकास व्हायला हवा होता का, काय वाटतं? आज तुम्ही पुन्हा इतकं झपाट्याने वाढलं. पुन्हा असो, पुन्हा उपनगर असो, सगळ्या सुखसुविधा पुण्यात मिळतात. म्हणजे इतकं प्रगती डेव्हलपमेंट झाली. पण नगर जिल्ह्याचं जर त्या पद्धतीने पाहिलं तर नगरमध्ये कुठली डेव्हलपमेंट नाही, कुठलीच नाही. निलेशजी, आता तुमच्या समोर आव्हान जरी तुम्ही मानत नसला तरी समोर भाजप मी म्हणणार नाही, महाशक्तीचं एक मोठं आव्हान पण असणार आहे. तर या सगळ्या आव्हानाला तुम्ही कसं सामोरं जाणार आहे? मला मी सांगितलं, जनमानसांचा कौल काय. जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर त्या निवडणुकीचे चित्र काय होतं तुम्ही आम्ही पाहिलं. असं लोकांनी ठरवल्यानंतर महाशक्ती नसती, काय नसती. लोकांची जनभावना सगळ्यात महत्वाची असते. लंके साहेब, महाशक्ती एक आहे, पण आता आणखी एक शक्ती आहे इकडे, जय विरूची. आता विषय असा आहे की आम्हाला पण या मतदारसंघातून लोकसभा लढवायची आहे. आम्हाला काय पाठिंबा देणार का आम्हाला?
जयवीर आपला शोले मधले जयवीर आपण आता या निवडणुकीत माझं तर म्हणणं आहे तुम्ही आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर राहून हे जरा सुपरविजन करा या सगळ्या गोष्टीचे आणि या अभ्यास करा या निवडणुकीच्या माध्यमातून अभ्यास करा. मग पुढल्या 5 वर्षाला आपल्याला जनतेला जर सामोरं जायचं म्हणलं काय केलं पाहिजे या गोष्टीचा अभ्यास करा. थोडक्यात तुम्ही आम्हाला इकडनं सटकायला सांगताय. दुसरा काय पर्याय नाही ना. निवडणुकीला तुम्हाला नामुष्की पत्करण्यापेक्षा वेगळा मार्ग निवडलेला बरा ना. मी गेमच केला हो आमचा सरळ. ठीक आहे आता जयवीरोचा गेम करणं एवढं सोपं नाही. अरे आता माझं म्हणणं आहे जय नाही तर विरून इकडे बसायचं. मी गाडी चालू देतो ना लगेच गाडी. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही मुंबईतून निघालो होतो, पुणा वगैरे सगळं करत तिथे आलो. आता सोलापूरला होतो तेव्हा मला कळलं की आता इकडे एक जागा रिकामी आहे. म्हटलं इकडे जाऊन निवडणूक लढवावी. पण तेवढ्या तिकडे दुसरं तुमच्या प्रतिस्पर्धी नाव जाहीर झालंय. कळलं का तुम्हाला? नाही भाऊ, मी आता तुमच्या बरोबर फिरतो. मला काय सर काय बोलताय, नाव जाहीर झालं तुम्हाला माहित नाही? कोणीतरी उभं राहणारच होतं. अजून एखादं कोणीतरी आला, कोणीतरी उभं राहिलं. निवडणूक प्रक्रिया आहे. कॅज्युअल घेता का तुम्ही त्यांना? कॅज्युअल मी कोणाला घेत नाही बाबा. कोणीही प्रतिस्पर्धी उभा राहिला तर माझी भूमिका काय बदलणार नाही. मला विकासात्मक जो कामं झाले किंवा जनतेपुढे जो माझा जायचा एजेंडा आहे तो अजिबात बदलत नाही. मी दुसऱ्याला खाली दाखवून किंवा उमेदवाराला खाली दाखवून माझ्या मतं मागतच नाही. त्यामुळं ते असतील किंवा दुसरं कोणीही असेल, इट डझंट मेक अ डिफरन्स टू मी. मी कोणालाही हलक्यात घेत नाही. निवडणुकच असते आणि निवडणुकीच्या पद्धतीने लढावं लागते. आता आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये फिरत होतो तर काही जणांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की सुजय विखेंनी फक्त रस्त्याचीच कामं केली. आता MIDC सारखा मोठा प्रश्न आहे, त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे. तर मग हे प्रश्न कधी सुटणार आहेत सामान्य मतदारांचे? MIDC 35 वर्ष एकच MIDC होती नगरमध्ये. आम्ही दुसरी MIDC मंजूर केली. त्याला महाराष्ट्र शासनाची 200 कोटी रुपये जमीन आपण मोफत दिली MIDCला. आमचं खरं जे फंक्शनिंग पॅटर्न राहिलं, मी रस्ते केले कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट एकमेव सत्ता होती 3 वर्ष आमच्याकडे, दुसरी सत्ताच नव्हती. राज्यामध्ये सत्ता जेमतेम 1.5-2 वर्ष आली. या 1.5-2 वर्षामध्ये मग केंद्राचे प्रश्न मी हे पहिले 3 वर्ष संपून टाकले. त्याच्यामध्ये तर 2 वर्ष कोविडमध्येच गेले. ते विषय संपवल्यानंतर मग राज्य स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते सरकार आल्यानंतर अधिक गतीने सुटले आणि MIDC आता सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये काही घोषणा नाही. 7/12 बदलला, लेआउट सँक्शन झाला. आता कंपनीला जे अलॉटमेंट करायचं आहे ते कंपनीला अलॉटमेंट करताना जी प्रक्रिया राबवली जाते ती आचारसंहितेमुळे थोडी थांबली. ती जेव्हा सुरू होईल तेव्हा केलं जाईल. तर सुजयजी, आता तुम्ही उल्लेख केला की आजोबांचा, वडिलांचा, ही नावं महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी आहेत. तर मग या सगळ्याचा कधी तुमच्यावर दबाव होता का? नाव असल्याचं सगळ्यात मोठा दोष आहे की लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. जेव्हा लोक निवडून देतात, लोक म्हणतात हे विखे पाटील परिवाराचा आहे, हा काहीतरी वेगळं करेल आणि ते वेगळं पण दाखवण्यासाठी जी मेहनत जाते दॅट इज इट कॅन बी एक्सप्लेन इन वर्ड्स ऑल्सो. आणि त्यामुळे आम्ही ते वेगळं पण दाखवलं. मला आनंद आहे की मी ते वेगळं पण दाखवू शकलो. आणि जे आज आपण चित्र पाहतो ते चित्र त्या अपेक्षापूर्तीचं आहे ज्या जनतेने माझ्याकडून 5 वर्षापूर्वी मतदान टाकताना एवढ्या संघर्षमय परिस्थितीमध्ये केलं. तशा परिस्थितीमध्ये आपण ते करू शकतो. निलेश लंके ते जेव्हा येतात तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन येतात. सगळे शेतीचे जे काही मुद्दे असतात ते घेऊन समोर येतात. मग सुजय विखे कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार करतात? की 2 प्रकारचे जसं म्हटलं पॉलिटिशियन्स आहेत. एक जे मंत्र्याबरोबर निवेदन देऊन फोटो काढतात आणि एक मी आजपर्यंत कधी निवेदन त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे एखादा 2दा अपवाद जर सोडले तर फोटो काढले नाहीत. नगर शहराचा फ्लायओव्हर 10 वर्षापासून 3दा भूमिपूजन झालं होतं. 3दा सगळे मंत्री, केंद्रीय मंत्री सगळ्यांनी नारळ फोडले. पण डिफेन्सच्या जागेमुळे तो काही प्रश्न सुटत नव्हता. मी त्याचा नारळही फोडला नाही. मी कुठं पत्र फोटोही काढला नाही. मी तो फ्लायओव्हर या देशातला सगळ्यात लवकर संपणारा फ्लायओव्हर आपण कंप्लीट केला आणि त्याचं उद्घाटन करून टाकलं. मी भूमिपूजन सुद्धा केलं नाही. मी हे विश्वास ठेवतो की परफॉर्मन्स बेस्ड मेरिट जर तुमच्याकडे असलं, या रस्त्याहून जाणारा, बायपासून जाणारा प्रत्येक माणूस हा सुजय विखेचंच नाव घेणार, मोदींचंच नाव घेणार, गडकरी साहेबांचंच नाव घेणार. फ्लायओव्हरवरून जाणारा प्रत्येक माणसाला माहिती की सुजय विखेंनीच कंप्लीट केलं.
प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून कंप्लीट केलं. त्यामुळं विकास हा व्हिज्युअली दिसला पाहिजे. हवेत, चर्चेत, सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर ते मी करू शकत नाही. माझ्या इनबिल्ट सिस्टम नाही आहे. तर तो फ्लायओव्हरचा मुद्दा आता तुम्ही काढलेलाच आहे, पण तो मुद्दा पण खूप जोरात गाजला होता. म्हणजे विरोधकांकडून पण खूपदा बोललं गेलं होतं त्या. पण तो कम्प्लीटच होऊन गेला ना आता. माझ्यावर तुम्ही पहा, तुम्हाला लिहून देतो. आता पण जे काही मागच्या मधल्या कालावधीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात, विकासात्मक काम झालं नाही असा एकदा आरोप नाही. कोणी काय वेगळा आरोप करतं, कोणी संपर्काचा आरोप करतं, कोणी असं करतं, कोणी तसं करतं, पण विकास झाला नाही असं म्हणायची हिंमत कोणामध्येच नाही. कारण की तो माझ्या विरुद्ध एजंटच होऊ शकत नाही, हे त्यांनाही माहिती आहे. पण सध्याच्या ज्या निवडणुकीमध्ये तुमचे प्रतिस्पर्धी म्हणतात, म्हणजे आता कोण मी आता नाव सारखं सारखं घेतलं तर तुम्हालाच परत ठेवा. नाही, मला काय वाटत नाही. मला एकदम पण निलेश लंके असं म्हणतात की सुजय विखेंचं आव्हान माझ्यासमोर काही नाहीये. म्हणजे ते म्हणतात ते तुम्हाला आव्हान समजतच नाही. पण तुमचं काय, पण तुम्ही निलेश लंकेंना आव्हान म्हणून बघताय की तुम्ही पण. मी तुम्हाला अगदी सांगतो की कोण व्यक्ती आहे याला मी महत्वच देत नाही. मी प्रतिस्पर्धी जरी बदलला तरी जेवढी मेहनत आणि जे मुद्दे मी जनतेपुढे घेऊन जातोय, माझे मुद्दे तसेच राहणार आहेत. प्रतिस्पर्धी बदलण्याने माझे मुद्दे बदलत नाहीत, माझं भाषण बदलत नाही, माझं स्ट्रॅटेजी बदलत नाही. मी जेवढी मेहनत घेतली ती मेहनत तेवढीच घ्यावं लागणार आहे. याच्यामध्ये उद्देश काय असतो आपला, की जे मताधिक्य असतं, मागच्या वेळेस 3 लाखाचं मताधिक्य होतं, हे 3 लाखाचं मताधिक्य आपण कसं 3.5 आणि 4 वर नेऊ, या उद्देशाने आपण निवडणुकीत उतरलेलो आहोत. बेसिकली तुम्हालाही फरक पडत नाही समोर कोण आहे. कोणीही असलं तरी त्याच्या माझ्या राजकीय रचनेवर परिणाम होत नाही. तुम्ही पेपर कसा सोपा वाटतो की टफ वाटतो? माझा अभ्यास पूर्ण झालाय, त्यामुळे पेपर अवघड वाटायचं कारण नाही. आता या दोन्ही नेत्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता आपण जनतेमध्ये जाऊयात. तिथल्या जनतेच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे हेही बघूयात. निघायचं? चला. अहमदनगरमध्ये कुणाचं आहे वार सध्या? आता विखे पाटील येईन निवडून. आणि विखे पाटलांसमोर कोण आहे उमेदवार माहितीये का? ते जरंगे. हा जरंगे. नाही काय अहो सारखे लंके साहेब, निलेश लंके साहेब. काल निलेश लंकेच का जाताना तू घोषणा देत गेला हा लंकेंच्या. हा कालच म्हणजे काल आम्ही भेटत होतो सगळीकडे. काय लंकेंच्या समर्थनार्थ घोषणा देत होतो? हो, लंके साहेब 24 तास सेवेत आहे आमच्यासाठी. होय. हो, कधी पण. विखे साहेबांचा संपर्क नाही आला आपला कधीच. कोणत्या आधारे करणार काम? काहीतरी तुला विचार करावा लागेल ना. मागच्याच विकेंडचा प्रचार करत होते. मग काय भ्रमणीलाच झाला का तुझा? नाही प्रचार केला होतास का? नाही, तो खोटं बोलतो का मग? तो खोटं बोलतो. मतदान करणार फक्त कोणाला? सुजय विखे साहेब यांनाच. जो राम को लाए हम उनको लाएंगे. राम महत्वाचं काम महत्वाचं? राम बी महत्वाचं काम बी महत्वाचं. रोजगार दिन ते उपलब्ध करून दिले. काय काम 3 एमआयडीसी उपलब्ध करून दिले. आता कुठे एमआयडीसी कुठे आहे? तिने करणार ना वडगाव, गुप्ता, जामखेडन आल्या का? आधी मी कोणत्या पक्षाचा नाहीये, माझं पतंजलीचं काम चालू आहे. मी त्यामुळे म्हणजे कोणाला असं गृहीत तुम्ही मला धरू नका की मी कोणत्या पक्षाचा आहे. फक्त हेच माझं म्हणणं आहे का लोकांनी भ्रमून जाऊ नये आणि भ्रमून जाऊन कुठेही वेगळ्या चुकीच्या जागी मतदान करू नये. जिथं काम चालू आहे तिथं काम चालू राहू द्यायचं. ज्यांनी काम केलं त्याला मतदान करा. मला सांगा, लंकेंचा विषय आपण थोडा त्याच्यावरती डिस्कस करू. लंके आधी शरद पवारांकडे होते, मग ते दादांकडे गेले, आता मग ते परत पवारांकडे आलेले आहेत. काल काय कसं बघता याच्याकडे तुम्ही? काय बघायचं, जो ज्याला काम करायचं तो कोणत्याही पक्षातून काम करू शकतो ना. पक्ष बदलला याला काही महत्व नाहीये. तो माणूस काम करतोय तो त्यांनी काम करायचं. फक्त माझं त्यांना एकच प्रांजळ मत होतं की त्यांनी दादांनी थोडं यावेळेस थांबून, लंके साहेबांनी थांबून तिथं चांगलं अजून काम करून दाखवून थोडं नंतर यायला पाहिजे होतं त्यांनी. कारण का दोन्ही मला आवडतात, विखे साहेब पण आवडतात आणि लंके साहेब पण आवडतात. त्यामुळे मध्ये गोची होणार आहे लोकांची. काय मग कुणाच्या बाजूने लंके की विखे?
काय आता सध्या विकेची हवा इकडे आता सगळ्याला मोदीच पाहिजे वरती. बरोबर आहे, पण ते सांगतायत की प्रॉब्लेम तर आहेत, पण तरी मोदींना मत देणार आहेत. अहो ते त्यांचा भाग राहिला. त्यांना जर वरून येत असले पैसे 10-20 लाख तर ते करते ना. बरं तुमच्या मनात कोण आहे? तुमच्या मनात कोण? मनातलं जाऊन द्या. आम्ही काय सांगतोय तुम्हाला, शेतकऱ्याचं सरकार आहे का? अहो पण ह्या सगळ्या व्यथा तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला का? कोणी तुम्ही? आम्ही सरकार ऐकणार पाहिजे. त्यांचे तर खिशे भरून द्या आजवर. त्यांना जनतेचं काय नाही, बरोबर आहे. आता मला सांगा, आता सुजय विखेंचा विषय झाला, हा. ठीक आहे. आता आणखी एक उमेदवार आहेत. मला एक सांगा, ऐका मला एक सांगा, तुम्हीच बोला. हा. सुजय विखे पाटलांनी ज्यावेळेस तुमचं ते हे दिलं, काय शिरा दिला, 100 रुपयात पोहे कोणते होते त्यांना 2 तास पोहे भिजू घालावं लागत. असं विखे साहेब हे बघा काय म्हणतायत, पोहे दिले तुम्ही 2 तास 2 तास पोहे भिजू घालावं लागत होते. लोक भिकारी आहेत का? तुमच्या 100 रुपयाच्या वस्तूवर बसली का जनता? बरोबर हा, कळलं आपल्याला, विखेंचं कळलं. आता आपण थोडं दुसऱ्या उमेदवाराकडे येऊ. आता लंके उभे आहेत. सर्वसाधारण घरातला व्यक्ती आहे, शेतकऱ्याची जाण आहे. हे सोन्याच्या चमच्या जलमलेले आहेत, तो आहे ना शेतीत जलमलेला माणूस आहे. हा, मग तो शेतीत जन्मलेला माणूस तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल असं वाटतंय का तुम्हाला? साहजिक 100% करणार. मत लंकेंना. मग कोणाकडनं अपेक्षा आहेत मग आता आमच्या अपेक्षा आता तुतारीकडे तुतारीचा उमेदवार कोण आहे आता? निलेश लंके. हा, म्हणजे लंकेंकडून अपेक्षा आहेत. त्यांनी आपल्याला मागच्या वेळेस शेतीसाठी शरद पवार साहेबांनी मागच्या वेळेस ज्या टायमाला कृषी मंत्री होते सगळ्या शेतकऱ्याचा उतारा कोरा केला होता. शोले बघितला का तुम्ही? शोले त्यामध्ये कसे जयवीर होते, तसेच आम्ही पण आहे. आता आम्हाला लढवायची निवडणूक, त्यामुळे आम्ही आलोय तुमच्या मतदारसंघात. आम्ही उभं राहिलो दोघांपैकी एक जण, तर द्याल का आम्हाला निवडून? जरूर. आमचे जर तुम्ही प्रश्न सोडले तर देणार ना. सोडत असेल तर द्यायला काय हरकत नाही मला. एसी फिरले ना तर तुमच्यावर दगड. एसी कुठे आहे? बघा काळे पडले, फिरता तुम्ही याच्या काळे पडलो पर फिरू तुम्ही आता तुम्हाला मताची गरज म्हणून तुम्ही याच्यावर फिरत आहात आणि तुम्ही एसीत बसून काच वरून गेले ना मग तुमच्यावर दगडच आहेत. आम्हाला धमकी येत आहेत, पण तुम्ही आता मगाशी म्हणाल लंकेंना मत देणार, मग आम्हाला तिला लंकेंचं काय? देणार नाही म्हणलो. मी काय म्हणलो तुम्हाला, जो शेतकऱ्याची व्यथा, जिथं शेतकऱ्याचा जो प्रश्न मांडेन ना त्याला आम्ही त्याच्या मागे जाणार. आम्ही फॉर्म भरायचा का? फॉर्म भरू का आम्ही? बरं ना. तर आज आम्ही निलेश लंकेंशी बोललो, सुजय विखेंशी बोललो आणि अहमदनगरच्या मतदारांशीही बोललो. पण इथे आमचा काही टिकाव लागेल असं आम्हाला आता तरी काही वाटत नाहीये. त्यामुळे आता आम्ही पुढे काय करणार तुम्हाला माहिती आहे, कुठे जाणार तुम्हाला माहिती आहे, कसं जाणार हेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जाऊया का पुढच्या मतदारसंघाच्या शोधात? चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.